प्रशासकीय कामांच्या किंवा आपल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीला वेळेवर पोहोचणारे दादा आपल्या आयुष्यात मात्र वेळेपूर्वीच आपल्या सर्वातून निघून गेले. खरं म्हणजे अत्यंत दुर्दैवी घटना. दादांना आमच्या सर्व परिवाराच्या वतीने, मित्रमंडळींच्या वतीने, महाराष्ट्राच्या वतीने खरोखर त्यांना श्रद्धांजली आम्ही अर्पित करतो. एक दादा माणूस गेला. सिंधुदुर्गाच्या आणि माझ्या आमदारकीच्या काळातील दोन गोष्टी माझ्या आयुष्यभर लक्षात राहतील. एक म्हणजे मी विचारलेल्या एका तारांकित प्रश्नाला उत्तर देताना दादा गमतीने मला सभागृहात म्हणले होते, अहो जठार, 1 मेगावॅटसाठी काय पैसे मागता? मी तुम्हाला 10 मेगावॅटचा पवन ऊर्जा प्रकल्प मंजूर करून देतो, विंड मिल. आणि देवगडमध्ये आज जी 10 मेगावॅट वीज निर्माण करणारा पवन ऊर्जा प्रकल्प तो देवगडच्या किनाऱ्यावर दिसतो, तो आपल्या लाडक्या अजितदादांमुळेच आहे. त्यामुळे अजितदादा पवारांनी आणखीन एक प्रसंग सांगण्यासारखा, तो म्हणजे आंबा उत्पादक संघाचा जो प्रकल्प देवगडमध्ये कॅनिंग फॅक्टरी जी सुरू झाली, ती सुद्धा दादांनी अशी 15 मिनिटात मंजूर करून दिली. नुसती मंजूर केली नाही तर तत्कालीन पणन मंत्र्यांना निर्देश दिले फोनवरून की माझ्या PA सकट मी प्रमोद जठारांना खाली पाठवतो, 15 मिनिटात त्यांना मंजुरी पत्र द्या. आणि अजित गोपटे साहेबांचा जो प्रकल्प मंजूर झाला तो आपल्या लाडक्या अजित पवार साहेबांमुळेच झाला. या माझ्या 2 आठवणी जरी माझ्या कायमच्या लक्षात राहणाऱ्या होत्या. प्रचंड ताकदीचा, कोकणावरती प्रामुख्याने प्रेम असलेलं, कोकणातली मंडळी कधीही निधी मागत नाहीत आणि मिळालेल्या निधीचा त्यांचा वापर पण फार होत नाही, त्यामुळे त्यांना खूप मोठ्या प्रमाणात निधी द्यायला पाहिजे अशी आग्रही भूमिका नेहमी दादा या ठिकाणी मांडत. त्यामुळे दादांना आमच्या कोकणवासियांच्या वतीने